नदीच्या काठी एका जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होता. त्याच नदीत एक मोठा मगरही राहत होता. काही दिवसातच माकड आणि मगर यांच्यात घट्ट मैत्री झाली. माकड दररोज झाडावरून गोड जांभळे तोडून मगराला खायला देत असे. एके दिवशी मगर ती जांभळे घेऊन आपल्या पत्नीपाशी गेला आणि तो म्हणाला, "ही जांभळे माझ्या मित्राने दिली आहेत. किती गोड आहेत, खाऊन बघ." "माकड माझा फार चांगला मित्र आहे. तो मला रोज अशी जांभळे खायला देतो." मगरीने जांभळे चाखली. तिलाही ती अतिशय गोड वाटली. ती म्हणाली, "जर जांभळे इतकी गोड असतील, तर ती रोज खाणाऱ्या माकडाचे काळीज किती गोड असेल. मला काहीही करून त्या माकडाचे काळीज हवे आहे." दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, "माकड मित्रा, माझी पत्नी तुझी फार आठवण काढत आहे. काल मी तिला आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं. ती म्हणते, इतका जिवलग मित्र आहे, तर त्याला घरी बोलवा. आज तू माझ्यासोबत चल. आज आपण भोजन समारंभ तिच्याकडेच करूया." मगराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माकड लगेच उडी मारून त्याच्या पाठीवर बसला आणि आनंदाने म्हणाला, "चला आज वहिनीच्या हातचं जेवण खाऊया." नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर मगराने खरी गोष्ट उघड केली. तो म्हणाला, "माकड मित्रा, खरं सांगतो, माझी पत्नी तुझे काळीज खाण्याची इच्छा व्यक्त करत होती. म्हणूनच मी तुला तिच्याकडे घेऊन चाललो आहे." हे ऐकताच माकड घाबरला, पण त्याने धैर्य सोडले नाही. तो हसत शांतपणे म्हणाला, "अरे, एवढीच गोष्ट होती तर आधीच सांगायला हवी होतीस ना. मी माझे काळीज आधीच झाडावर ठेवून आलो आहे. तू माझा विश्वासू मित्र आहेस, मग आधी परत चल, आपण ती जाऊन घेऊन येऊया." माकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मगर परत फिरला. जसेच ते नदीच्या काठी जांभळाच्या झाडाजवळ पोहोचले, तसेच माकड पटकन उडी मारून झाडावर चढला आणि म्हणाला, "जा रे कत्ती, मी तुला माझा मित्र मानला, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा जीव घ्यायला निघालास." हे ऐकून मगर लाजिरवाणा झाला आणि शांतपणे तिथून निघून गेला. या कथेचा अर्थ स्पष्ट आहे मैत्रिणींनो. जगात पावलोपावली फसवणूक असते. जर माणसाने सावधपणे वागायला शिकलं नाही, तर कधी ना कधी